संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या कार्यालयासमोर भाजपचे नेते आलेले आहेत, भाजपचे कार्यकर्ते आलेले आहेत. जोरदारबाजी घोषणाबाजी जी आहे ती केली जाते. जोरदार घोषणाबाजी करताना आपण या ठिकाणी भाजपच्या नेत्यांना पाहतोय. एकीकडे काँग्रेसच्या कार्यालयाच्या समोर या ठिकाणी भाजप पदाधिकारी नेते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी घोषणाबाजी करून कुठेतरी आक्रमक स्वरूप जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. छत्रपती संभाजीनगर मधील आपण चित्र पाहतोय. राहुल गांधींच्या विरोधामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती केली जाते. तर दुसरीकडे या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या कार्यालयासमोर ही घोषणाबाजी सुरू केलेली आहे. पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बॅरिकेटिंग जे आहे या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि एक महत्वाचं म्हणजे या ठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करतात, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते देखील त्या ठिकाणी मोदींच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करतात. छत्रपती संभाजीनगर मधील आपण हे चित्र पाहतोय, त्यांना विचारूयात काय त्यांची भावना आहे, का ते घोषणाबाजी करतायत. कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये घोषणाबाजी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये आज पंतप्रधानांच्या निवासस्थानाला पहिल्यांदा देशाच्या सर्वोच्च प्रमुखाच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचं काम ही काँग्रेस करते. या विद्यार्थ्यांना, या मुलांना सोबत घेऊन देश अस्थिर करण्याचं काम हे जे विरोधक दंगल करतायत दिल्लीमध्ये, त्याच्या विरोधात काँग्रेस कार्यालयाच्या समोर आंदोलन करतोय की काँग्रेस याला पाठिंबा देते. काँग्रेस याच्या पाठीशी आहे. या काँग्रेसच्या काळात 28 वेळा पेपर फुटला, पण मोदी सरकारने याची चौकशी केली, मोदी सरकारने व्यवस्था केली, पण या काँग्रेसला संसदेत चर्चा करायची नाही, संसदेत बोलायचं नाही, संसदेत चर्चा घडू द्यायची नाही. त्यांना फक्त युवकांना भडकवण्याचं काम करून देश अशांत करण्याचं पाप हे करत आहेत. त्याच्या विरुद्ध भारतीय जगल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी भाजप आक्रमक झाले आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचं कार्यालय आहे. त्या कार्यालयाच्या समोर काँग्रेसचे पदाधिकारी बसलेले आहेत, त्यांची देखील घोषणाबाजी सुरू आहे आणि दुसरीकडे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या ठिकाणी राहुल गांधीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करतात, पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करतात. काय मागणी आहे तुमच्या दारामध्ये? भाजप घोषणाबाजी करते. हे बघा, जे आपले जे आहे ना, भाजपला लाज वाटत नाही, भाजपला लाज वाटत नाही. ते स्टुडंटवर लाठी चार्ज करत आहे आणि आमचं दावर येत आहे. राहुल गांधी संघर्ष करत आहे, आंदोलनकारी आम्ही आंदोलन करत आहे आणि त्यांना नाही. ही आक्रमक पावित्र्य तुमचं आहे, आंदोलन तुमच्या दारात आलंय. काय अरे ते येऊन द्या त्यांना, काय आमच्या दारात इथे आहे, ते तिकडे दूर करून राहिले. आमचे गांधी भवन इथे आहे, त्यांना कसा त्यांना द्यायला आम्ही आहे. काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आहे, लोकशाही मार्गाने त्यांना काय जबाब द्यायचा त्या द्यायला आम्ही. काय भावना आहे तुमची? आंदोलक तुमच्या दारात आले, भाजप आंदोलक. ही हिटलरशाही आहे, ही हुकुमशाही आहे. देशामध्ये अघोषित हुकुमशाही ही चालू झालेली आहे आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस पक्ष हा सक्षम आहे. आपण पाहतो छत्रपती संभाजीनगर मध्ये या ठिकाणी भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले आहेत आणि हे काँग्रेसचं कार्यालय आहे. या काँग्रेस कार्यालयासमोर ही जोरदार घोषणाबाजी जी आहे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे एकमेकांच्या नेत्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आक्रमक होऊन हे दोनही पक्ष, भाजप आणि काँग्रेस, एकमेकांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करतायत. म्हणजेच या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचे नेते आमने सामने आलेत असं देखील म्हणता येईल. सचिन मडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.